गुड मॉर्निंग. तर कसे आहेत सगळे सगळे मजेत ना. तर आजचा व्लॉग याच्यासाठी असेल का आज आहे पिंपलाची जत्रा, म्हणजे आमची गावची जत्रा आज. तर आम्ही मस्त की आज पिंपलासला आल्या, म्हणजे मी 2 दिवस झाले पिंपलासला आल्या आणि आज आमची जत्रा पण तेव्हा मी मेहंदी काढले मस्त. दीदीने काढले मेहंदी. आता दीदी बनवते जेवण, मग दाखवते मी दीदी जेवण बनवते. आज आमचे जेवण बनवते. आज आमच्या घरात अख्खे गावांमध्ये पूर्ण गावांना बिड्डा भात असतात सगळ्यांचा आणि भाजी, कारण की आमच्याकडं जत्रा असल्यावर सगळी बिड्डा भात करतात. जेवण बनवते इकडं का. आणि माझी पिऊ मस्त झोपा काढते, आंघोळ बिंघोळ केली तिची, ती मस्त आता झोपा काढते बघा. झोपा काढते तिला नाही, मस्त ती झोपा काढते आता मस्त आहे की आता नंतर तिला उठू, कारण की आत्ता तिला झोपू दे बोलू, नंतर पालखी येईल ना, मग कसं तर फ्रेश होईल ती, त्याच्यात तिला आता झोपू दे बोलू ना. थोड्या वेळात आम्ही तयारी करू. तर तुम्ही आपल्या व्लॉगमध्ये कंटिन्यूच राहा. जत्रेच्या बाई आले तशी बांगड्या विकायला, आणि आमच्या घरात सगळी रांगोळी कशी काढले बघा, पूर्ण रांगोळी काढली. तर तुम्ही बघू शकता किती रांगोळी काढल्या ना आमच्या घराजवळ, आणि पालखी येणार आहे ना त्याच्याबद्दल सगळे रांगोळी काढले. सगळे घर रांगोळी दिसेल बघा, सगळे रांगोळीच काढल्या. बघा जत्रा पण आली बा, जेवून गाड्या जेवणला जत्रा आली इकडं बा उजराला. आता मी फायनली रेडी पण झाले आणि पालखी पण आले. आता मी तिकडंच चालले हो. सगळी तयारीच करत होती. आज पन्हाळा आलं तर त्याच्यावर टाईम झाला, आणि पालखी पण आहे. तुम्हाला बँडचा आवाज येत असेल. चला आपण आता तिकडेच जाऊ, पाया पडू. नंतर तुम्ही आपल्या व्लॉगमध्ये कंटिन्यूच राहा. आणि आजचा माझा लुक कसा वाटला तुम्ही नक्की सांगा. मी ब्लॅक साडी लावले दीदी. रोजची तब्येत नाही बरोबर, तरी बघा किती भुकाते. तरी तब्येत नाही बरोबर आली, 2-3 दिवस झाला आजारी आहे. आता आम्ही चाललो पालखीच्या मगारी, आणि हे बघा इकडं गावी आहे, आणि पालखी पूर्ण गेले ना आम्ही मागं, आमचं कामच नव्हतं आटापला. तर आता आम्ही पालखी जवळ चाललो. आणि मम्मी बघा हे बघा किती विनिकाच्या पोराला मागवलं ग, विनिकाच्या पोराला मागवलं ग. नाही कोणतं आहे तुझे काय मॅडम, विनिकाच्या पोराला मागवलं ग. ते बघा पालखी.
किती आहे 2 गावाची पालखी येते ना म्हणून एवढी जत्रा म्हणजे गर्दी आहे. आणि इथे खाली सगळं नाचतात. आणि इथं कूलर जरा हवा खातात जाम जरा गरम होतं ना. ही पारेकरांची पालखी आहे. इथे कापाकापी चालू आहे बघू तुम्ही. आणि इथे जाम नाचतात सगळं ना. आणि हा मंदिर आमचा या वर्षी चाललंय. फोराला आमची मम्मी बघ कशी नारळ फोडते. मम्मी फोड चल. एकेचरच फुटलं भजन. दाखव आपली ताकद. दाखव आपली ताकद. आणि तिथे पण देवाला नारळ फोडतात. ते मम्मीने लाडू करत देतात. हा तर पिठा शिल्ल नको ना देवाना जरा ताजं ताजं. तुम्ही बसच खा. मम्मीची ताकद. 1 2 दुसऱ्यांदा फुटला. तिसऱ्यांदा 1 2 तुकडं झालं. फोडू शकते आमची मम्मी पण नारळ फोडू शकते. नुसती ट्रॉफिक चालू आहे आज तर. गणपती बाप्पा मोरया. फोडला नारळ. राग आहे आपला. इथे मम्मीने घेतले मस्त देवाची पूजा करायला. म्हणजे आमच्याकडे जत्रा असते ना तर सगळे देवलात नारळ फोडायला लागतं ना त्याच्याबद्दलला. आणि ते नैवेद्य दाखवायला लागतं. भुजाचे पिठांचं उंडे बनवायला लागतात. आणि हा आमचं गणपतीचं मंदिर तुम्ही बघू शकता किती भारी आहे. आणि ते दोन्ही एकसाथ म्हणजे आहे बघा आमचं किती मोठं मंदिर आहे. आणि इथेच पिऊला पण जोखलीला गणपतींच्या दिवशी. हाय फ्रेंड, तर मी आता घरी पण आली आणि तुम्ही माझा अवतार बघू शकता कसा झाले. एकदम आता वेळेस किती भारी दिसत होती ना. आता त्यावेळेस किती माखून आले बघा. आणि ही साडी ब्लॅक आहे अशी वाटतच नाही. पूर्ण गुलाला माखले. पालखीशी आलो बिलो आणि जाता वेळेस कशी तयारी होती ना आता इथे किती माखून आले बघा. आणि जाम गरम बिरम होतं खरंच इथे तुम्ही बघू शकता. आणि आपला लॉक काही संपला नाही अजून आहे. आणि मला शरू कधीपासून दुखत आहे कारण त्याला काही तब्येत नाही बरोबर ना. म्हणून तुम्ही आपल्या लॉकमध्ये कंटिन्यूच राहा. आपला लॉक काही संपला नाही. रात्री पण काही धमाल होते ते तुम्ही नक्की बघा. पहिले आलो फ्रेश झालो. एवढा गुलाला मागून लिहिलं ना आम्हाला कोणता चेहरा पण नव्हता दिसत. डायरेक्ट तोंडा खाली भरलेली लॉक त्याच्या पिझा लाल रेड अँड ब्लॅक असं डायरेक्ट पूर्ण मागवलं. सगळी बुत आल्या बघा केली आणि येते